मीनाक्षी ताईंपासून गीत सादर केलं. मीनाक्षी ताईनंतर महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी, खरं तर ते गाणे वाजवण्यामध्ये नाही आहे, परंतु गाणं जाणणारे आहेत आणि आमचे मित्र आहेत. प्रसिद्ध कवी बबन सरवदे हे कविता करतात आणि आज त्यांचा कार्यक्रम पुढे आहे, त्यांना जायचं आहे. तर त्यांना मी असं नाही जाऊ देणार, तुमच्यासाठी आपल्या आंबेडकर चळवळीची एक सुंदर कविता ते सादर करतील आणि मग आपण त्यांना परवानगी देऊया. बबन सरवदे या. टाळ्या वाजवा. हे प्रसिद्ध कवी आहेत. खरं तर सुरांचा इतका सुंदर कार्यक्रम सुरू असताना माझ्यासारख्या असुराला का बोललं काय समजू. चांगला कार्यक्रम चालू होता. मला गाता येत नाही. आम्ही मुक्त छंदात कविता लिहिणार आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, तुमच्या आणि या संगीताच्या मध्ये जास्त वेळ राहणार नाही. फक्त एका दुसरा शेर बोलतो आणि आपल्याला वेळ येतो. बाबासाहेब सोडले तर आपल्याकडे काही नाही. एक वेळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे की ज्यांच्यामुळं सगळं काय आपल्याकडे. आणि मी नेहमी सांगत असतो की जगात सगळ्याशी बेईमानी करा, बाबासाहेबांशी करू नका. आणि कसं आहे की आपण कळत न कळत, मी काय बोलतो लक्षात घ्या, कळत न कळत बाबासाहेबांची बेईमानी करतो. म्हणजे आपण लग्नामध्ये हळद लावतो, आपण जत्रा यात्रा करतो, आपण चुकून देवधर्म करतो. आणि ह्या सगळ्याच्या गोष्टी एक वेळ बाकी सगळं नाही केलं तरी चालेल, पण अंधश्रद्धेतून जर तुम्ही बाहेर नाही निघले ही बाबासाहेबांची बेईमानी असतात. आणि मग ज्यावेळी आपल्या इथले शाळेत लिहितात की वारीला चला, त्यावेळी मग माझ्यासारख्या लिहावंसं वाटतं. आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला. आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला. अरे सुटलोय झोपडाचं एकदाचे त्या तुरुंगात, पुन्हा माघारी कशाला. खूप कट्टरे जोडले भीमानं उजेडाशी नातं आपलं. खूप कट्टरे जोडले भीमाने उजेडाशी नातं आपलं. फिरून पेरायचा अंधार असा पहाटेच्या पारी कशाला. आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला. तर ह्या वाऱ्या बिऱ्या काय आपल्या नाही. मग आपण कोण आहोत तर आपण अविचार फोडणारे लोक आहोत, आपण सुविचारी लोक आहोत. म्हणून आपल्याला असं म्हणावं वाटतंय की करतो कत्तल अविचारांची, सुविचारी जल्लाद आहे मी. करतो कत्तल अविचारांची, सुविचारी जल्लाद आहे मी. ओळख लक्षात असू द्या माझी, अस्सल आंबेडकरी अवलाद आहे मी. जरा जोरदार टाळ्या वाजवू द्या, जोरदार. आणि सातत्यानं मी दादांच्या पुन्हा एकदा दादांना खूप खूप शुभेच्छा. मला लेट झालं पुढे यायला, पण आंबेडकरी विचार पेरणारी गायकांची जबाबदारी आहे, कलावंतांची जबाबदारी आहे. वाक्य फार सुंदर आहे की कलावंत हीच आमची जात आणि कलावंत हाच आमचा धर्म. पण कलावंत भूमिका मांडत असतो आणि भूमिका घेणारे गायक हे फार कमी आहेत. आणि लोककलावंत सांस्कृतिक मंचाचे सगळे कलाकार हे भूमिका घेऊनच गात असतात. म्हणून एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवून द्या सगळ्यांसाठी. दादांनी आयुष्यभर शाहू फुले आंबेडकर विचारधारा पेरण्याचं काम केलं आणि आज वयाची 75 गाठली. हे आमच्यासारख्या नवोदित कलावंतांना खरोखर त्यांच्याकडनं काहीतरी घेण्यासारखं आहे. सातत्यानं आंबेडकरी विचारधारा म्हणून दादा फार सुंदर तुम्ही सांगितलं की आंबेडकरी विचारांची कधी बैमानी करू नये. आणि मला वाटतं आपण सुज्ञ कलाकार आहोत, यांच्याकडनं पिढी आमच्या खांद्यावर आली. आम्हीही तरुण कलाकारांनी आंबेडकरी भूमिका सामान्य जनसामान्यांमध्ये पेरण्याचं काम केलं पाहिजे. नाहीतर हल्ली असं झालंय कि महफिल यहाँ झूठों की सस्ती बहुत है और झूठों को ये दुनिया पुछती बहुत है. नोट हमेशा खामोश रहती है मगर जो चिल्लर होती है वो बचती बहुत है. म्हणून की आम्ही बाबासाहेबांचं खणखणीत नाणं आहोत, फुले शाहू आंबेडकरांचं नाणं आहोत, ते आम्ही खणखणीत वाजलं पाहिजे. आणि म्हणून आता पुढच्या वर्णावर सुंदरसा पुन्हा एकदा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी रुपचंद दादा भुजबळ हे आपल्या समोर सादरीकरण करतील. जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे.